राजकीय बातम्या। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीमध्ये राडा, दुसरा पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करत हाणामारी, मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांचा राडा। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप। गोपीनाथ मुंडेंना केंद्रीय मंत्री म्हणून काही दिवसांचाच काळ मिळाला। सभेत त्यांनी देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र असं सांगितलं। मात्र विधानसभेनंतर गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री आम्ही करणार होतो। लातूरमधील कार्यक्रमात फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंची आठवण। गोपीनाथ मुंडेंची कार्यपद्धती पाहूनच राजकारणात आलो। सत्ता अनेक आमिष दाखवते, आपल्याला वश करते, पण सत्तेशी संघर्ष करायला शिक म्हणजे मोठा होशील, हे गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंडेंच्या पुतळ्याचं अनावरण। खासदारांना अडवायला आम्ही काय अतिरेकी आहोत का, संजय राऊत यांचा सवाल। तर पहलगामच्या अतिरेक्यांना सरकारला अडवता आलं नाही, निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली, आयोगाला स्वतःचं मत नाही, राऊतांचं वक्तव्य। सांगली जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। तर सरपंचाच्या प्रवेशाला देखील मोठा पक्षप्रवेश म्हणतील राजू शेट्टींचा टोला। मराठी हिंदी वादावरील राज ठाकरेंविरोधातल्या याचिकेवर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिका केवळ प्रसिद्धीसाठी, सर्वोच्च न्यायालयाचं मत। सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं जयंत पाटलांनी केलं, गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल, त्यांच्या मोठ्या नेत्यावर बोलण्यास मला मनाई, पडळकरांचं वक्तव्य। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार, रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादादरम्यान निर्णय। तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजन यांना मान, ही यादी फक्त ध्वजारोहणासाठी आहे, पालकमंत्रीपदासाठी नव्हे। नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये गोगावले पालकमंत्री होतील असा अजूनही विश्वास, उद्योगमंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य।